नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक विशेष मुलाखत घेतोय। ही जी मुलाखत आहे ती मुलाखत कवी संजयजी भारती सर यांची मुलाखत आहे। या मुलाखतीच्या माध्यमातून कवी कसा घडतोय, कवींना समाजातील ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आकर्षित करणाऱ्या असतात त्या कशा आकर्षित करतात याविषयी माहिती घेणार आणि यासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मराठी विषयाची तयारी कशी करावी, 10वीची मराठी विषयाची तयारी कशा पद्धतीने करावी, अशा विविध विषयावर आपण चर्चा करतोय। आज आपले जे कवी आहेत, प्रमुख पाहुणे जे आहेत ते आहेत संजयजी भारती सर, की ज्यांचं मृगधारा हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि स्वातंत्र्य लढ्यातील नवरत्ने हे 2 पुस्तकं प्रकाशित आहेत। सर्व महाराष्ट्राला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला कवी आणि समीक्षक म्हणून आदरणीय भारती सर सुपरिचित आहेत। सरांच्या मुलाखतीचा हा जो योग आहे, हा योग आणण्यामागचा विशेष उद्देश माझा असा आहे की सर आणि मी सहकारी मित्र जरी असलो तरी सुद्धा सरांचे साहित्यामधला जो प्रवास आहे तो प्रवास एक प्रेरणादायी आहे आणि नवीन लेखन करणारे जे नवोदित लेखक आहेत त्यासाठी सर नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतात। तेव्हा अशा व्यक्ती महत्वाची मुलाखत आपण घ्यावी या अनुषंगाने आपण सरांची मुलाखत घेतोय। सर नमस्कार। नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की कवी म्हणून तुम्ही सुरुवातीला जे लिखाण केलं ते केव्हा केलं आणि ती भावना तुमच्या मनामध्ये कशा प्रकारे निर्माण झाली सुरुवातीला? मी 12वी झाल्यानंतर जेव्हा महाविद्यालयीन जीवनामध्ये मेहकरला गेलो तेव्हा अनेक प्रकारचे आम्ही आर्टला होतो आणि अनेक साहित्य क्षेत्रातलं वाचन तिथे घडत होतं मेहकरला। आणि तिथे असलेले वैशंपायन सर असतील किंवा आमचे मराठीचे दास घसघाटे सर असतील, जोशी मॅडम असतील, यांनी जास्तीत जास्त वाचनावर भर दिला पाहिजे, म्हणजे आपल्याला जास्त काही लिहिता येतं आपल्या, अशा प्रकारचा एक साधा मंत्र सांगितला होता। मग हे लिहिणं जे होतं हे पेपरच्या दृष्टीनं, परीक्षेच्या दृष्टीनं किंवा ग्रॅज्युएशनच्या पदवीच्या दृष्टीनं होतं। परंतु मात्र आपण जितकं वाचलं तितकं आपण चिंतन करू शकतो, हा एक सूत्र, एक धागा त्याच्यातून सापडला। आणि मेहसो महाविद्यालयामधलं, मेहकर एज्युकेशन सोसायटी, त्या महाविद्यालयामधलं जे ग्रंथालय होतं ते अतिशय समृद्ध होतं। त्यामुळे अनेक कवी आणि लेखकही त्या निमित्तानं तिथे वाचायला भेटले आणि घसघाटे सरांसारखे मराठी विभाग प्रमुख होते, त्या अनेक गोष्टी, अनेक बाबींचं निराकरण करत गेले आणि मग त्यातून आपण काही लिहू शकतो का, लिहिलं पाहिजे, अशा भावना सहज पुढे येत गेल्या आणि मग त्या व्यक्तिमत्वांच्या भेटी होत गेल्या आणि त्यातून ती भावना स्फुरली। अच्छा सर, माझा प्रश्न असा की पहिली कविता तुम्ही कधी लिहिली आणि ती कवितेचं टायटल काय होतं? माझी पहिली कविता होती 1989 ची असेल, 88-89 ची, त्या वर्षात लिहिली आणि ती पावसावरची कविता होती। मेहकरला एक पाराशर म्हणून आमचे मित्र होते, त्रिवेणी पार नावाचं एक निघायचं तिथं नियतकालिक, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती छापली तर इतका आनंद झाला होता की अनेक मित्रांना दाखवली। ती कॉलेजच्या बोर्डवर लागली होती, ते पावसावर लिहिलेली कविता होती। अच्छा सर, ती नेमकं तुमच्या मनामध्ये कल्पना आली कशी पावसाच्या कवितेची? काय झालं होतं की मेहकरला एक मोठे कवी जे आहेत, जे महाराष्ट्रामधले नामवंत आहेत किंवा त्या यादीमध्ये त्यांचा पहिला क्रमांक आहे, नाग देशपांडे। मी वेळ असला म्हणजे त्यांच्या दारून आम्ही भटकत असे, त्यांना पाहत असे, त्यांचं व्यक्तिमत्व दिसलं तर बऱ्याच वेळा भेटी सुद्धा व्हायच्या आणि ते खूप लिहितायत, म्हणजे त्यांचंही वाचन, खुनगाठी वगैरे वाचलं होतं। त्यांनी एक सहज एका कार्यक्रमात बोलताना असं सांगितलं होतं की आपण जे पाहतो त्याचं ते निरीक्षण आपलं असतं, ते सूक्ष्म असलं पाहिजे आणि त्यांना शब्दात पकडलं पाहिजे। हे एक सोपं तंत्र त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। मी सहजच मेहकरला, माझ्या मेहकर हे अत्यंत आवडीचं शहर आहे। मी जुन्या शहरात उंच उंच इमारती, माड्या वगैरे होत्या, पण जी देवालय वगैरे आहेत त्या ठिकाणी बसून लांब पडणारा पाऊस हा एक माझा छंद होता। बालाजी मंदिरातल्या एका चौथऱ्यावर बसून लांबपर्यंत पैनगंगेच्या पात्रात पडणारा पाऊस मी पाहिला आणि ती कविता मला स्फुरली। तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही कविता लिखाण करायला सुरुवात कॉलेज लाईफ पासून केली। कॉलेज लाईफ मध्ये जनरली काय होतं, पावसाचे वेध किंवा पावसाचं आकर्षण फारसं नसतं, एक वेगळ्याच पद्धतीने कविता लिखाणाला सुरुवात असते। अशा अवस्थेमधून जात असताना कधी तुम्ही तशा प्रकारची कविता, त्यावेळेला तुम्हाला पहिली कविता लिहिलेली आठवते का कधी? तसा प्रसंगही आला नाही आणि तशा परिस्थितीच इतकी कठीण होती की परिस्थितीशी झगडत असतानाच काही कविता आल्या। आई वडील शेतकरी होते आणि त्या परिस्थितीतून शिक्षण घेणं फार मोठी गोष्ट होती, त्यामुळे वाट्याला येणारं जे होतं ते फार सगळं दबलेलं, एका याच्यामध्ये असलेलं
तर तेच आपण लिहिलं पाहिजेत असं सुद्धा नंतर अंकुर साहित्य संघ असेल, विदर्भ साहित्य संघ असेल, हे लोक असतील, यांनी हे सतत सांगितलं की आपल्या वाट्याला जे येतं ते आपण आपल्या शब्दातून मांडलं पाहिजे. आणि वाट्याला असं फार काही गुलाबी आलं नाही आयुष्यामध्ये. आणि त्याच्यातून कविता मग सगळ्या ज्या आहेत महाविद्यालयीन जीवनातल्या त्या शेतीशी संबंधित आल्या, पावसाशी संबंधित आल्या, परिस्थितीशी संबंधित आल्या. एकंदरीत कविता हा आत्मप्रतीचा क्षण असतो आणि जे अनुभव आणि त्या अनुभवाची प्रतीती किंवा त्या अनुभवाचं लेखन कवितेच्या माध्यमातून सरांनी केलं. सर्वात समोरचा प्रश्न असा आहे की कवी म्हणून नवीन जे लेखन करणारी साहित्यिक मंडळी, तर यांनी लेखन करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे असं एक थोडंसं आमच्या श्रोत्यांसाठी सांगा. मी नम्रपणे तर आधी हे सांगेल की मी एवढा मोठा सांगण्यासाठी इतका लायक असेल असं मला वाटत नाही. पण मला जे माझ्या गुरुवर्यांनी सांगितलं ते असं होतं, माझे मराठी क्षेत्रातले माझे गुरुवर्य महत्वाचे विठ्ठल वाघ सर आहेत, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जे वाचता ते तुम्ही त्याचं चिंतन करता आलं पाहिजे तुम्हाला पहिले तर, आणि त्या निमित्तानं तुम्हाला काहीतरी दृष्टी प्राप्त होते असं त्यांचं सांगणं होतं. मग त्या दृष्टीतून तुम्ही जेव्हा पाहता ते तुम्हाला शब्दबद्ध करता येतं अशी त्याची साखळी आहे. आम्ही तेच केलं की ते म्हणायचे खूप वाचत राहा, तुम्ही नवीन नवीन वाचत राहा म्हणजे तुम्ही तुमच्या कक्षा रुंदावतील. त्या दृष्टीनं मग मी वाचत गेलो, अनेक कवी वाचले मी त्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आणि अनेक कवींसोबत राहिलो. मी बाजीराव पाटलांसोबतच फिरायचो, मी विठ्ठल वाघांसोबतच राहायचो. त्यांची तासिका झाल्यानंतर ते रिकामे असले, त्यांनी सांगितलेली कामं करायचो. अनेक कवी लोकांशी माझा संपर्क आला. अकोल्यामध्ये असताना, सीताबाई आर्ट्स कॉलेजला असताना अनेक साहित्य संमेलन असतील, छोटी मोठी कवी संमेलन. सर, आता कविता लिहिण्याच्या संदर्भात तुम्ही सांगितलं काय नेमकी काळजी घ्यायला पाहिजे, पण दुसरी एक समस्या अशी आहे की कविता लेखन करताना लेखन होतं पण त्या ठिकाणी काही व्याकरणाच्या चुकाही होतात. तर त्या होऊ नये यासाठी नवोदित साहित्यिक लोकांनी नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे? मी या बाबतीत तुम्हाला सर्वांना सांगेल की जगद्गुरु तुकोबारायांपासूनची आपली परंपरा आहे. तुकोबाराय कोणत्याही प्रकारच्या अशा व्याकरणाच्या गोष्टी घेऊन पुढे आले नाही. बहिणाबाईंचं अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मी येते भाकर, ही जी खरी आतली बोली आहे ती प्रगट झाली पाहिजे. त्या व्याकरणात अडकून बसणं कवितेसाठी मला योग्य वाटत नाही. सर, जे खूप छान सांगितलं. या अनुषंगाने दुसरा प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की तुमचे गुरुवर्य विठ्ठल वाघ सर जे आहेत, तर विठ्ठल वाघ सरांचं साहित्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला विठ्ठल वाघ सरांची कुठली कविता आवडली मला वाचनाद्वारे ती आमच्या श्रोत्यांना सांगा. मला त्यांची पहिली कविता जी सर्वश्रुत आहे आणि तीच सर्वांना माहिती होती, आणि त्यांच्या अनेक कविता आमच्या तशा त्या महाविद्यालयीन जीवनामध्ये तोंडपाठ होत्या, पण जिचं गीत झालं आणि सगळ्या महाराष्ट्रानं गायलं ती पण काया मातीत मातीत, काया मातीत मातीत तिफण चालते, तिफण चालते, तिफण चालते. खूप छान सर. गेयपूर्ण ही कविता आहे आणि या कवितेमधला प्रत्येक शब्द हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्याच्यामध्ये खूप अर्थ उलगडत जातात. त्या कवितेचा जितका अभ्यास करसाल तितकी ती कविता व्यापक आहे असं मला वाटतं. म्हणून ती कविता मला खूप भावली. आजही ती कविता मी नेहमी म्हणत असतो आणि माझ्या आवडीची ती कविता आहे. सर, तुमची मुलाखत आपण श्रावण महिन्यामध्ये घेतो. श्रावण महिना म्हटले की कवींसाठी हा महत्वाचा महिना आहे, साहित्य निर्मितीचा खऱ्या अर्थाने हा महिना आहे. तर श्रावण महिन्याच्या संदर्भातल्या काही कविता ज्या तुमच्या स्वतःच्या आहेत त्याही आम्हाला ऐकाव्या, आणि तुम्हाला मनाला भावणाऱ्या ज्या श्रावण महिन्याच्या कविता आहेत त्या इतर कवींच्या आहेत त्याही आम्हाला थोडक्यात सांगा. श्रावण दरवर्षी येतो, पण माणूस कोणत्या श्रावणात कोणत्या विचारात असेल त्याच्यानुसार तो प्रसवत असतो. बालकवी जे होते त्यांचं संपूर्ण जीवन जे होतं ते एकदम त्यांनी निसर्गालाच अर्पित केलेलं होतं. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात होऊन ऊन पडे. हा निसर्गाचा जो काही अद्भुत चमत्कार आहे आणि जो हजारो या पृथ्वीच्या उत्पत्तीपासून चालू आहे, तो अतिशय कमी शब्दात शब्दबद्ध करण्याची जी काही प्रतिभा आहे ती बालकवींनी मांडली होती. आजही ती कविता कोणत्याही अभ्यासक्रमातून हटत नाही आणि कोणालाही ती तोंडपाठ आहे. अशा श्रावणाच्या अनेक कविता अनेकांनी लिहिलेल्या आहेत. माझ्या ह्याच एक पुस्तकामध्ये श्रावणावरची काहीतरी कविता आहे, पण त्यावेळेस मला महाविद्यालयीन जीवनामध्ये जो श्रावण भावला त्याच्यामध्ये थोडं माझ्या श्रावणावर रुसवा होता असं मला वाटतं. आज मी जेव्हा मागे जातो
तेव्हा त्याच्यामध्ये श्रावणाच्या अनेक कविता सरांनी आपल्याला सांगितल्या. त्यामध्ये सर स्वतःही कवी असल्यामुळे श्रावणाच्या कविता त्यांनी लिहिल्या आणि सरांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की त्यावेळेचा जो मूड आहे त्या मूडनुसार कविता निर्माण होतात. काही वर्षापूर्वी सरांनी लिहिलेली कविता सर सादर करतात. श्रावण. आता याच्यामध्ये एक शेतकरी आहे आणि त्याच्या वाट्याला आलेला श्रावण इथं मांडलेला आहे. दुःखी कष्टी चेहरा घेऊन जरासा आवडणारा बेगडी प्रेम लावणारा श्रावण आला. कष्टी कोमट जरट पाऊल टाकीत फर्टिलायझरचे ओझे घेऊन कोरड्या मातीत श्रावण आला. त्या श्रावणात त्या वर्षी पाऊसच नसेल तर हे प्रसवलं. उकडलेल्या रताळासम जगण्यातले सालपट काढून श्रावण आला. कापसांच्या चुकाऱ्याची बातमी घेऊन हाती घुमणारा शेतकऱ्यांना श्रावण आला. पण लगेच पुढे कधी काळीमध्ये आणखीन एक श्रावणावर सुचली तर ती कविता वेगळी आहे. शायराच्या गीतातला शब्द केकावलीत मोरांच्या लुब्ध लागता चाहून आगमनाची सहस्र सुगंधी कुप्प्या उधळणारा अशा श्रावण आला. श्रावण दरवर्षी येतो आणि तो दरवर्षी बदलतो. बहुरूपी हा निसर्ग झाला गंध भरण्या आगरी घेऊन डोंगर दरी उतरून गेला. श्रावणातील इंद्रधुनी पाहुणी श्रावण आला. येता श्रावण हर्ष मानसी झाला. क्षणात येऊनी क्षणात गेला. लपंडाव हा सरींचा पाहत पाहत श्रावण आला. श्रावणावरती आपण वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिल्या गेलेला आहे. पावसावरतीही आपण वेगवेगळ्या यानं लिहिल्या गेलेला आहे. पावसावरती ऐकून एखादी कविता श्रोत्यांना. वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आपण सरांकडनं ऐकतोय. सरांनी कवितेच्या संदर्भातली माहिती, कवी तयार कसा होतो हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यासोबत सरांनी आपल्याला व्याकरणाकडे फारसं लक्ष न देता विचार जो आहे तो विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे, हा एक भाव सरांनी आपल्याला या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आम्ही सरांना समोरचा प्रश्न विचारतोय. त्यानंतर पावसाची जी कविता आहे ती आपण काही मिनिटांनंतर ऐकू. सर, माझा प्रश्न असा आहे की हायस्कूल लेवलला आणि कॉलेज लेवलला मराठी विषय हा खूप सोपा वाटतो, पण जेव्हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागतो त्यावेळेला मात्र त्याला मराठी विषय कठीण वाटतो. तर अशा अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकी मराठी विषयाची तयारी कशी करावी याचं कृपया आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करा. मराठी हा विषय जो आहे तो अभ्यासक्रमात असलेला पास होण्यासाठी विद्यार्थी म्हणून, परीक्षार्थी म्हणून आणि विद्यार्थी म्हणून असा दोन भागांनी आपल्याला पाहता येईल. जर मराठीकडे विद्यार्थी म्हणून पाहिलं तर त्यानं जर त्या कालखंडामध्ये पहिली, दुसरी, तिसरी असा क्रमानुसार तो सगळा शिकत गेला तर तो 10वी पर्यंत परिपूर्ण होतो असं माझं प्रामाणिक मत आहे. पण परीक्षार्थी म्हणून जर तुम्ही त्या विषयाकडे पाहत असाल तर तुम्ही सांगितलेली अडचण त्याला भविष्यात येऊ शकते आणि मग त्याला तो विषय कठीण वाटू शकतो. पण पहिलीपासून जर आपण त्या क्रमानं त्याला शिकत गेलो, जसं अक्षरांचे अवयव लहानपणी शिकवले जातात, त्यांची घोटाई लहानपणी शिकवली जात होती आणि कवितांचं पाठांतर होतं. त्याच्यानंतर पुढचा क्रम येतो की त्याला प्रश्नांची उत्तरं कशी लिहिली पाहिजे, दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टी क्रमानं जर तो शिकत गेला, तो विद्यार्थी जीवन जर जगत असला तर त्याला ही अडचण येणार. स्पर्धा परीक्षेमध्ये आता या लेवलला काय करता येईल? स्पर्धा परीक्षेमध्ये जे व्याकरण विचारलं जातं ते व्याकरण अतिशय त्याचं मूळ सोपं आहे. जसं शब्द असतील, शब्दांच्या जाती असतील, अलंकार असतील, वृत्त असतील, छंदबद्ध काव्यरचना असतील, याच्यावरची प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न क्रमानं तुम्ही व्याकरणात शिकलेलेच असतात. परंतु प्रश्न विचारण्याची एमपीएससी मध्ये जी पद्धत आहे, ढब आहे, एक वेगळी पद्धत आहे, ती विद्यार्थ्याला किंवा त्या समोरच्या परीक्षार्थ्याला अडचणीत आणणारी आहे. ती पद्धत जर तुम्ही समजून घेतली तर व्याकरण फार अवघड नाहीये. मोरा वाळंबे असतील, जोशी असतील, यांची पुस्तकं जी आहेत ती तुम्हाला व्याकरणाचा बेस, त्याचा जो मुख्य पाया आहे तो शिकवतात. तो जर तुमच्या मनामध्ये पक्का असेल, तुम्हाला कर्तरी, कर्मणी प्रयोग असतील किंवा काळ असतील, शब्दाच्या जाती, लिंग असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुळात जर शिकून बसला असाल तर मला नाही वाटत की ते फार अवघड आहे. फक्त त्याच्या विचारण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या मात्र थोड्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत. त्या समजून घेण्याची पद्धत शिकलो पाहिजे. सरांनी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं मराठी विषयाची तयारी करताना विषयाची तयारी करणं तर आवश्यकच आहे, पण सोबत प्रश्न समजून कसा घ्यावा, म्हणजे प्रश्न समजून घेण्याचं सुद्धा कौशल्य आपण अवगत करावा, असा एक संदेश सरांनी त्यांच्या आपल्या मुलाखतीमधून दिलेला आहे. आपण सरांच्या मुलाखतीला शेवटच्या टप्प्यामध्ये येतो. पाऊस कविता आपल्याला सरांची ऐकायची. सर, कृपया आमच्या श्रोत्यांना पाऊस कविता ऐकावा.
पाऊस असे मनाचाच राजा, लहरी हो त्याचा स्वभाव, कोसळला जरी ढेकळावर होते मृदगंधाची बरसात. तो कोसळतो धो धो, लय त्याची न्यारीच राजा, कसा करावा त्याला मज्जा, क्षणात करतो वाजा गाजा, क्षणात करतो वाजा गाजा. बालपणी तो थेंबाळतो, सरीच्या रूपाने रेंगाळतो, सरीच होता तरुण जेव्हा, आषाढ धारा म्हणून कोसळतो, आषाढ धारा म्हणून कोसळतो. कोसळणं कसं त्याचं आक्रमक, कोसळणं कसं त्याचं आक्रमक, कालिदासाच्या प्रतिभेचं गूढ, प्रियसीकडे जाणाऱ्या मेघदूतांत तेच रुपड गुढ, तेच रुपड गुढ. सगळेच आपण पावसाचे भक्त, सगळेच आपण पावसाचे भक्त, कोरड्या विहिरी पितात रक्त, आषाढात बरसणारा तोच होतो श्रावण सरीत लुप्त, होतो श्रावण सरीत लुप्त. श्रावण सरींचा उन्हाशी पिंगा, श्रावण सरींचा उन्हाशी पिंगा, क्षणभर बरसून चिखलाशी दंगा, उघडी बोडकी असतात माळरानं, हिरव्या शालू टेकड्याच रंगा, हिरव्या शालू टेकड्यांचा रिंगा. खूप बढिया, खूप छान. श्रावण सोमवारी बम बम बोले, मंगळा गौरीला सुवासीन डोले, खेळून फुगड्या सजतो अन दमतो, वारुळात घुसून नागाचीही पूजा करतो, किनाऱ्यावर समुद्राच्या उधानतो उफानतो, एवढं सारं करूनही घरातून ठिबकतो, तोच आपला देव, तोच आपला बाप, जगणंही तोच अन मृत्यूचीही तोच थाप, अन मृत्यूचीही तोच थाप. क्या बात आहे. सुंदर अशी पाऊस ही कविता सरांची आपण ऐकली. आपण सर्वजण सरांच्या कवितेचा आनंद घेतोय, मुलाखतीचा आनंद घेतोय, पण आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो. सर, कवी संवेदनशील असतात. आता जग बदलतंय, माणूस बदलतोय असं आपण म्हणतोय, तर बदलणाऱ्या जगाच्या विषयी आणि बदलणाऱ्या माणसाविषयी तुम्हाला काय वाटतं? माणसाचा माणूस पण जागृत ठेवण्यासाठी माणसांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? कवी म्हणून तुम्हाला काय वाटतं ते आमच्या श्रोत्यांना सांगा सर. माणूस, आपण ज्या भूमीत जन्माला आलो, आपण अतिशय पवित्र अशा भूमीत जन्माला आलो. या भूमीमध्ये इथे संतांनी विश्वात्मक देवाची करुणा भाकली. तर विश्वात्मक देव जर आपल्याला त्याची करुणा भाकायची असेल, तर सगळ्या जगातला माणूस हा सारखा निसर्गाने निर्माण केला. जातपात धर्म पंथ प्रदेशाच्या सीमा ज्या आहेत त्या कधी काळी निर्माण झाल्या असतील आपल्याला माहिती नाही, म्हणून जगाच्या पाठीवर जगणारी जी सर्वात मोठी आहेत आणि जी देवरूपाला प्राप्त झालेली आहे ती खरी आधी माणसं झालेली आहेत. माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला, माणूस नाही त्या देशात आता, सांगतो स्वतःची जो तो जात आता. माणसांनी ह्या ज्या सीमारेषा आहेत त्याच्यात न गुंतता जर जीवन जगत आपण पुढे जात असू तर माणूस पण यायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. आणि माणूस पण यायचं असेल तर फार मोठ्या गोष्टी करायची गरज नाही असं आपल्याला विनोबांनी सांगितलं, गांधींनी सांगितलं, संतांनी सांगितलं आणि आपली जी महाकाव्य आहेत त्याच्यामधून तेच सांगितलेलं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात, फार मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही, की ज्यानं आपल्याला माणूसपण आपलं सिद्ध करता येईल. आणि माणूसपणच या धरित्रीचं किंवा या विश्वाचं खरं देवपण आहे. आपण माणूसपणाला जागूया असं मी या निमित्तानं सांगतो. खूप खूप धन्यवाद सर. आदरणीय सरांनी आपल्यामधलं माणूसपण जपण्यासाठी ज्या जात धर्म पंथ पक्षाच्या भिंती आहेत त्या भिंतीला आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा थारा न देता माणुसकीचा आणि मानव धर्म आपण जोपासण्याचा प्रयत्न करूया. आदरणीय भारती सरांनी, कविवर्य भारती सरांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि श्रोत्यांना तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. नमस्कार.